जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. 15,68,000 रुपये कर्ज 19 लाखांपेक्षा जास्त परतफेड तरीही ताब्याची कारवाई. तुझी नोकरी घालवतो अशी रिकव्हरी एजंटची धमकी ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचा दावा. नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील एका गृह कर्जधारकाला वित्तीय संस्थेच्या वसुली प्रक्रियेदरम्यान गंभीर मानसिक छळधमक्या आणि दबावाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. प्राप्त माहितीनुसार ओझर येथील रहिवासी श्री अविनाश गणेश साळयन यांनी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड विरोधात राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, आरबीआय आणि नॅशनल हाऊसिंग बँक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार संबंधित कर्जदाराने सुमारे 15,68,000 रुपये गृहकर्ज घेतले होते. मात्र आजपर्यंत 19 लाखांपेक्षा अधिक रक्कम भरूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. नोकरी गमावल्यामुळे काही हप्ते थकले असताना त्यांनी सेटलमेंट व पुनर्रचनेची विनंती केल्याचा दावा केला आहे. याच दरम्यान कंपनीशी संबंधित मार्टिन नावाच्या रिकव्हरी प्रतिनिधीकडून सातत्याने दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित रिकव्हरी प्रतिनिधीने अविनाश तुझी नोकरी घालवतो अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून या संदर्भातील ऑडिओ रेकॉर्डिंग व इतर पुरावे उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आर्थिक अडचणी समजून घेण्याऐवजी वारंवार फोन संदेश व मानसिक दबाव टाकण्यात आला. तसेच अनेक नोटिसा केवळ व्हॉट्सअपद्वारे पाठविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान उपलब्ध कागदपत्रांनुसार 19 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता ओझर येथील फ्लॅटचा ताबा घेण्याची कारवाई प्रस्तावित असल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी भारतीय लोकसहकार विकास फाउंडेशनने देखील हस्तक्षेप करत संबंधित वित्तीय संस्थेच्या वसुली प्रक्रियेची नोटीस सेवेची व संपूर्ण सारफेसी कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच खालील गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कर्जदाराने भरलेली एकूण रक्कम किती? सेटलमेंट किंवा पुनर्रचनेचा पर्याय का देण्यात आला नाही? वसुली प्रक्रियेदरम्यान मानसिक दबाव टाकण्यात आला का? नोकरी घालवण्याची धमकी दिल्याच्या आरोपामागील सत्य काय? नोटिसा नियमानुसार बजावण्यात आल्या होत्या का? नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे पालन करण्यात आले का? सदर प्रकरणाची तक्रार आरबीआय, एनएचबी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन तसेच इतर सक्षम प्राधिकरणांकडे करण्यात आली असून येत्या काही दिवसांत या प्रकरणाला अधिक गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. या बातमीबाबत आपले मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच ताज्या सत्य आणि जनहिताच्या बातम्यांसाठी आमच्या तुफान न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वैयक्तिक माझं नाव तुम्ही देताय, तू व्यक्ती मला काय माहिती कोऑपरेट नाही करत. मी कधी तुम्हाला कोऑपरेट नाही केलं? सेटलमेंट साठी बोललो, तुम्ही ऑप्शन करत होते. कधी बोललो सांगा ना. हो, ते ऑप्शन ई ऑप्शनचे जे आहेत ते पण त्याच्यानंतरच पाठवले ना तुम्ही. कधी पाठवलं मी? आपलं पहिलं बोलणं काय चालू होतं? सर समोर या. आपण एकदाच भेटलो. तुम्ही ज्या कंपनीचे जे पॉज किती, तुमचा मुद्दल घेणं किती, तुम्ही म्हणता किती त्या प्रॉपर्टीचे, बरोबर? तुम्ही सेटलमेंट अमाउंट मला सांगितलं का? नाही सांगितलं तुम्ही पण. सर तुम्ही तसं अप्रोच केलंच नाही ना, ऍप्लिकेशन पण नाही दिलं तुम्ही. जे दिलं ते माझ्या नावानेच तुम्ही सगळं पाठवताय. तुम्हाला कंपनीच्या नावाने तुम्हाला मेल करणं गरजेचं आहे ना कस्टमर केअरला. कंपनीच्या नावाने मेल केलंय, बघितलं नाही का? बघितलं नाही, माझं नाव टाकले तुम्ही कंपनीमध्ये. कंपनीच्या नावाने जेव्हा मेल केलं ना त्यामध्ये पण ते लोक पण बोलतायत की मार्टिन जी सोबत बोला, तर तुमच्या सोबत तर बोलणं चालूच आहे आधीपासून. काय बोलणं चालू आहे मला सांगा ना, काय बोलणं झालं बरं मला सांगा. कोणत्या मंचावर बोलणं झालं? ही व्यक्ती कोण आहे की तुम्ही जे माझं नाव दिलं? माझ्या तर्फेने तुमचं जे नोटीस आहे ना त्याचे रिप्लाय देणारे माणूस आहे. संदीप भोसले म्हणून कोण आहे? आहेत ना तुमच्याकडे डिटेल्स? नाही, कोण आहे म्हणजे काय करतात? वकील आहे की काय करतात, काय नाही? आता ते माहित पडेल तुम्हाला. हो का? सर तुम्ही असं बोललं त्याच्यातून सोल्युशन निघणार, पुढे वाढत जाणार, ते तुमच्या जॉबवर पण येणार. या गोष्टी आपल्याला कमी करायच्यात का वाढवायच्या हे तुम्हीच वेगळा पाऊल उचलतायत. मी पाऊल उचलला वेगळा. आता जप्तीच्या नोटीस कोणी पाठवलंय? मी आलो होतो ना तुमच्यासोबत तुमच्याकडे बोलायला. कधी आलं होतं सर? मी तुमचा फॉलोअप घेतल्यानंतर, मी तुम्हाला चांगलं सांगितल्यानंतर तुम्हीच त्या बिल्डरचं ऐकून वेगळ्या ट्रॅकला गेले सर. मी नाही कोणाचं ऐकलं. मी फर्स्ट स्टार्टिंग बोलणं झालं होतं की नाही? तुमच्या मित्रांसमोर विचार. सोल्युशन काय सांगितलं होतं तुम्ही? माझ्या मित्रांना त्याच वेळेस मग
तुम्ही परत येऊन बसा, तुम्हाला काय सोल्युशन सांगितलं मी समोर परत सांगाल तुम्हाला काय सोल्युशन सांगितलं होतं, तुम्हीच सांगा मला. सोल्युशन तुम्ही जे सांगितलं होतं ना ते ऑप्शनच होता. हा मग काय होतं त्याच्यामध्ये, काय फायदा होणार होता तुमचा? काय फायदा होणार? तुम्ही माझे प्रॉपर्टी ऑप्शन करणार आणि मला सांगणार तुम्ही प्रॉक्सी कोणाला उभं करा, ते त्याच्यामध्ये माझे काय 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 बरं, आहे? ठीक आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल ते करा सर, मग काय बोलू आता. ठीक आहे मार्टिनजी, ओके. जिथे सत्य तिथे आम्ही.